काम व काळ या टॉपिक मधील पुरुष, महिला व मुले यावर आधारित प्रश्न भरपूर मुलांना कन्फ्यूज करतात. हा व्हिडिओ जर तुम्ही प्रॉपर पाहिला, प्रॉपर नोट्स जर काढली तर या टॉपिकमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही, कारण की सर्व प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत. तर सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून, जो की विचारला आहे वर्धा, सोलापूर आणि नागपूर पोलीस भरतीमध्ये. काय दिलंय बघा, 6 पुरुष 8 मुले एक काम 24 दिवसात करत आहेत, तर 7 पुरुष 12 मुले एकत्रितपणे काम किती दिवसात पूर्ण करतील. सुरुवातीला व्यवस्थित मेथड समजून घ्या. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदम 10 ते 15 सेकंदात काढू शकता. तुम्हाला काय करायचं, यामध्ये जो डेटा आपला आणीचा डेटा असतो, आणीला भाग द्यायचा किंवाने, हे लक्षात ठेवा. नोटबुकमध्ये हे कुठेतरी लिहून टाका की आणीला किंवानं भाग द्यायचा आहे. आणीमध्ये कोण आहे बघा, हा आणीमध्ये हा डेटा आहे, म्हणजे 7 पुरुष आणि 12 मुले, याला भाग द्यायचा किंवाने. किंवामध्ये कोण आहे, 6 पुरुष आणि 8 मुले. यांना सोपं रूप देता येत असेल तर देऊन टाका. 4 1 4, 4 3 12, 4 1 4, 4 2 8. आता काय करायचं, या दोघांची करा बेरीज. 7/6 प्लस 3/2, या दोघांची बेरीज करा. बाजूला घ्या डी आणि इथं काय दिलेलं, किती दिवस आहेत, 24. या प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे. बेरीज करून घेऊ. 7 2 14 प्लस 7 18 छेद 7 2 12, बाजूला कोण आहे डी आणि इकडे काय आहे 24. बेरीज करू. 14 आणि 18 ची बेरीज किती होईल, 32 छेद 12 डी बरोबर 24. मग शेवटी काय करू आपण, दिवस बरोबर 24 गुणाकारात 12 छेद 32 कुठे येईल, खाली. 8 न भाग देऊ. 8 1 8, 8 3 24, 8 1 8, 8 4 32, 4 1 4 आणि 4 3 12. शेवटी 3 गुणाकारात 3 किती भेटायला पाहिजे आपल्याला, 3 गुणाकारात 3 9 भेटायला पाहिजे. ही जी मेथड आहे व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करा, प्रॉपर समजून घ्या. या प्रकारचे 2-3 प्रश्न आपण पाहणार आहे. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर अशा प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी ही मेथड सर्वात बेस्ट आहे. तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवा, आणीला किंवाने भाग द्यायचा आहे. सेम याच प्रकारचा प्रश्न आपण अजून पाहूया. काय दिलं बघा, लक्षात ठेवायचं, अशा प्रश्नामध्ये 2 शब्द महत्त्वाचे असतात, आणि किंवा. आणीचा डेटा काय आहे 6 7, किंवाचा डेटा काय आहे 2 आणि इथं काय आहे 3. त्याला सोपं रूप देता येत आहे का, देता येत आहे. 2 1 2, 2 3 6. शेवटी कोण उरलं, 3 प्लस 7/3, ब्रॅकेटच्या बाहेर घ्या दिवसांची संख्या, बरोबर किती दिली इथं 96, इथं घेऊन घ्या 96. बेरीज करू. 3 3 9 प्लस 7 1 7 छेद 3 आणि बाजूला काय आहे दिवसांची संख्या, बरोबर 96. 9 आणि 7 किती होतील बघा इथं, 16 डी भागाकारात 3 बरोबर 96. आता डी बरोबर दिवसांची संख्या बरोबर काय होईल 96, भागाकारात येईल 16, गुणाकारात काय आला पाहिजे 3. बघा 16 वरचा कुठे येईल, खाली. 16 1 16, 16 1 96, सायत्रिक दिवसांची संख्या किती भेटायला पाहिजे आपल्याला, 18 भेटायला पाहिजे. ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन क्रमांक 1. ही ट्रिक तुम्हाला कुठं वापरायची आहे, जिथं किंवा आणि हे 2 शब्द दिसले तेव्हाच तुम्हाला हे वापरायचं आहे. पेपरमध्ये सर्वात पटकन आन्सर काढण्यासाठी ही ट्रिक आहे. सेम प्रकारचा प्रश्न पाहू आपण. काय दिलं बघा, आणीचा डेटा काय आहे 14 पुरुष 10 महिला, याला भाग द्या किंवाने. इथं काय येईल मग 6 आणि इथं काय येईल 8. सोपं रूप देता येतं का, देऊन टाका. उगाच बेरीज मोठी होऊन जाईल, त्यापेक्षा आधीच सोपं रूप देऊन टाकायचं. तर हा काय जाईल, 2 न भाग दिला 7/3 प्लस हा काय होऊन जाईल 5/4 आणि बाहेर काय घ्या दिवसांची संख्या, बरोबर किती इथं 86. 7 चौक किती होतील 28 प्लस 5 त्रिक 15, भागाकारात 4 त्रिक 12 आणि दिवसांची संख्या बरोबर काय होईल 86. बेरीज करू. 8 आणि 5 किती होतील, 8 आणि 5 13, 13शी 3चा हातचाला 1, 2 आणि 2 किती होतील 4, 43/12 डी बरोबर 86. डी बरोबर काय व्हायला पाहिजे मग 86 गुणाकारात 12 छेद 43, 43 1 43, 43 दोन्ही 86 आणि 12 दोन्ही 24. ऑप्शन क्रमांक 4 याचं आन्सर आहे. अच्छा, असे प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारले जातात का, बिलकुल विचारले जातात. हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. आणि हा जो प्रश्न आहे हा तर बघा वर्धा, सोलापूर, नागपूर पोलीस भरतीमध्ये 2024, 2023, 2021 3 4 वेळा विचारला गेलेला आहे. बघा आता थोडंसं काय करू, आता थोडंसं बेसिक अजून या टॉपिक मधलं आपण क्लिअर करू, म्हणजे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला अडचण राहणार नाही. 16 पुरुष एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 महिला 16 दिवसात पूर्ण करतात. तर पुरुष आणि महिला यांच्या
कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती. आधी कार्यक्षमतेचे गुणोत्तर कसं काढायचं ऐकून घ्या. 16 पुरुष 15 दिवसात काम करतात. अच्छा, 16 पुरुष 15 दिवसात काम करतात, म्हणून इथं काय लिहून टाकलं मी, पुरुषसाठी पी. पुढं काय दिलं बघा, 20 महिला, ठीक आहे, 20 महिला 16 दिवसात काम करतात आणि बाजूला काय लिहून टाकलं मी, यम. ही आहे पुरुषांची कार्यक्षमता, हे आहे महिलांची कार्यक्षमता. काही कॅन्सल होत आहे का, करून टाका. 16 16 दोन्ही साईडला कॅन्सल होऊन जातील. हा 15 आहे, हा 20 आहे, 5 न भाग देऊ, 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 चौक 20. आपल्याला काय भेटलं, 3p बरोबर 4m. तर p छेद m, p छेद m. p ची किंमत किती राहील 4, m ची किंमत किती राहील 3. हे आजूबाजूच्या किमती नका घेऊ. p ची किंमत 4 आणि हा 3 खाली जाईल, तर हे भेटलं आपल्याला यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर. ही जी आहे 4 ही आहे पुरुषांची कार्यक्षमता, हे जे आहे 3 हे आहे महिलांची कार्यक्षमता. तर हे जे गुणोत्तर आहे हे किती भेटायला पाहिजे आपल्याला, 4:3. आपल्याला काय विचारलं इथं, कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. व्यवस्थित हे राईट करून घ्या तुम्ही. नेक्स्ट याच प्रकारचा प्रश्न पाहू. 24 पुरुष एक काम, ठीक आहे, 24 पुरुष किती दिवसात काम करत आहेत, 6 दिवसात. सेम प्रश्न आहे, इथं पी लिहून टाका, पुरुषांची कार्यक्षमता पी. पुढे काय सांगितलंय, 18 महिला तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. महिलासाठी मी इथं काय लिहितो, यम. जास्त ह्या लेटर्समध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कॅन्सल होऊ शकतो का, बिलकुल करू. 6 न भाग देऊ, 6 एक 6, 6 चौक 24, 6 एक 6, 6 त्रिक 18. हे काय झालं मग, 6 चौक 24p बरोबर 10 त्रिक 30m. 24 आणि 30 दोघांनाही कशानं कॅन्सल करता येईल का, 6नं. 6 एक 6, 6 चौक 24, 6 एक 6, 6 पंचे 30. तर 4p बरोबर 5m. तर पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती यायला पाहिजे, इकडं 5 आणि हा 4 खाली गुणोत्तर यायला पाहिजे 5:4. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे, उत्तर आहे. हे जे दोन प्रश्न आहे कार्यक्षमतेचे गुणोत्तर, पुढे जे आपण टॉपिक पाहणार आहे त्याच्यासाठी हे बेसिक असणं, क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. काय केलं आपण इथं बघा, 24 हे काय आहे, किती जणांनी काम केलं. 6 काय आहे, किती दिवस काम केलं. आणि बाजूला काय घेतली मी यांची, याला काय म्हणू आपण, पीला काय म्हणू, यांची कार्यक्षमता. हे लक्षात ठेवा. पुढे 12 माणसे. आता बघा इथं काय दिलंय, आणि सुरुवातीचे जे 3 प्रश्न होते त्याच्यामध्ये काय होतं, आणि किंवा. आणि किंवा साठी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक एकदम व्यवस्थित सांगितलेली आहे. आणि साठी थोडंसं काय करायचं, अशा प्रश्नांना बघा इथं काय करायचं आहे, 12 काय आहेत, 12 माणसे 16 महिला, ठीक आहे ना, 16 महिला असं लिहून टाकतो मी, ठीक आहे. 16 महिला एका कामाला किती दिवसात पूर्ण करतात, 15 दिवसात पूर्ण करतात. तर 3 माणसे आणि 4 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करते. अशा प्रश्नांना सर्वात अगोदर ऑब्झर्वेशन करायचं. बघा काय झालंय, 12चे 3 माणसं झाले आणि 16च्या 4 महिला झाल्या, म्हणजे किती पटीनं कमी झाले, 4 पटने कमी झालं. बघा 12ला आपण काय केलं, 4 भाग दिला, तर काय 12ला 4 भाग दिला, 4 एक 4, 4 त्रिक 12, आणि याला सुद्धा 4 भाग दिलाय. आता तुम्हाला समजायला पाहिजे, माणसांची संख्या महिलांची संख्या 4 पटीनं कमी केली. कामावर जे लोक आहेत, पाहून घ्या काय झालंय, कामावर जे लोक आहेत ते 4 पटीनं कमी झालंय. तर आता लागणारा वेळ 4 पट व्हायला पाहिजे. म्हणजे आधी किती दिवस लागत होते, 15 दिवस लागत होते. माणसं जर कमी केले तर लागणारा वेळ 4 पट काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. म्हणजे 15 गुणाकारात 4. इकडे जर भाग आहे तर इकडे काय करावं लागेल तुम्हाला, गुणाकार. 15 चौक उत्तर किती यायला पाहिजे, 60 दिवस. हेच आहे आपलं फायनल अँसर. अशा प्रश्नांना आधी तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल, असं इथं लिहावं लागेल. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे, उत्तर. याच प्रकारचे 1-2 प्रश्न आपण इथं पाहणार आहे. बघा काय दिलंय, 16 माणसे आणि 14. आणि आहे ना, मग तुम्हाला इथं लिहावंच लागेल. आणि किंवा साठी वेगळं काहीतरी आपल्याला ते आपण ऑलरेडी पाहिलंय. इथं काय बघा, 16 माणसे आणि 14 महिला एका कामाला किती दिवसात पूर्ण करत आहेत, 20 दिवसात पूर्ण करत आहेत. आता काय दिलंय, 40 माणसे आणि 35 महिला त्या कामाला किती दिवसात पूर्ण करतील. थोडंसं लक्ष द्या, काय केलंय बघा, 16 वरून 40, 16 एक 16, 16 दोन्ही 32 आणि वरचे 8, 14 एक 14, 14 दोन्ही 28 आणि वरचे 7. म्हणजे हे किती पट आहे, 2.5 पट आहे, ज्याला म्हणू आपण अडीच पट. काय म्हणू, किती पट, अडीच पट. आता काम करणाऱ्यांची जी संख्या आहे ती 2.5 पटीने काय झाली, 2.5 पटीने वाढली. काम करणाऱ्याची संख्या जेव्हा वाढतो तेव्हा लागणारा वेळ 2.5 पटीने काय होतो, कमी होतो.
कामावर जर जास्त माणसं लावले तर लागणारा वेळ काय होईल, कमी होईल. म्हणजे 20ला इकडं काय झालाय, इकडं गुणाकार झालाय, तर इकडं काय व्हायला पाहिजे, 2.5 न काय व्हायला पाहिजे, भागाकार होईल. आता याला काय करू आपण, 10 न गुणाकार 10 न भागाकार, हा होऊन जाईल 200/25, 25 एक 25, 25 8 200. उत्तर किती यायला पाहिजे, 8. ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर आहे. हे दोन प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. इथं काय झालं बघा, कामाला लागणाऱ्या माणसांची संख्या कमी झाली, भाग दिलाय, मग इकडे काय करावं लागेल, गुणाकार. या प्रश्नात काय झालंय, कामावर जे माणसं आहेत ते वाढले तर लागणारा वेळ काय होईल, कमी होईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं 20ला भाग द्यावा लागेल. इकडे गुणाकार झाला, इकडे भागाकार करावा लागेल. आणि इथं काय झालंय, इथं भागाकार झाला तर इकडे काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. पुढचा प्रश्न पहा. 6 पुरुष 8 मुले एक काम. बघा, 6 पुरुष 8 मुले एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. 26 पुरुष आणि 48 मुले तेच काम 2 दिवसात पूर्ण करतात. याच्यात बी काहीच अडचण नाही. विचारलं काय आहे, तर 9 पुरुष आणि 12 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील. सर्वात अगोदर याला आणि याला ऑब्झर्व करा काय झालंय. ऑब्झर्व करा, जर काही ना काही गुणाकार झाला असेल, काही ना काही भागाकार झाला असेल तर समजून जा प्रश्न एकदम पटकन सॉल्व्ह होईल. गुणाकार भागाकार जर झाला नाही तर आपल्याला समीकरणं बनवावं लागतील. इथं गुणाकार भागाकार झालाय का, बिलकुल झालाय. किती पट झालाय, 1.5 पट, दीड पट. बघा, 6चे दीड पट 9, 8चे दीड पट, 8ला दीडनं भाग द्या तर काय आला पाहिजे, 12. आता मला सांगा, माणसांची संख्या दीडपटीने वाढली आहे, भाग दिलाय, बघा गुणाकार झालाय ना, गुणाकार. इथं काय झालाय, गुणाकार. संख्या वाढली तर लागणारा वेळ दीडपटीनं काय व्हायला पाहिजे, आता कमी व्हायला पाहिजे. हे जे माणसं आहेत, माणसं वाढलेत बघा, 6चे 9 झाले, 8चे 12 झाले, तर हा जो टाइम आहे पूर्वीपेक्षा कमी लागेल. इकडे 1.5 न काय केलं आपण, गुणाकार. इथं काय करू, 1.5 ने भागाकार. तर काय होईल, 300/15. पॉईंट सरकून घेतला, 15 एक 15, 15 दुनी 30, आणि उत्तर किती यायला पाहिजे, 20 यायला पाहिजे. हे जे 3 प्रश्न होते, या तिन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन करण्याची आवश्यकता होती. प्रत्येक वेळेस असं होत नाही की काही ना काही मॅचिंग होऊन जाईल. कधी कधी प्रश्न उलटे सुद्धा विचारतात, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्येच कव्हर करणार आहे. पुढे पाहू आता काय होईल. 8 माणसे एक काम 5 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, 8 माणसे एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 5 दिवसात. तेच काम 6 स्त्रिया 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 4 माणसे 9 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील. हा प्रश्न विचारला आहे हिंगोली SRPF 2024. बघा काय दिलंय, 8 माणसे एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 5 दिवसात. आणि इथं लिहून टाकलं मी M. आणि काय सांगितलं, तेच काम, सेम काम 6 स्त्रिया 10 दिवसात. इथं स्त्रियांसाठी काय लिहून टाकतो मी, S. आणि आपण शिकलोय हे कशासाठी वापरत असतो आपण, हे वापरत असतो आपण यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर काढण्यासाठी. कशासाठी, कार्यक्षमता काढण्यासाठी. आता काय होईल बघा, 8 आपण हे बघा, 5 एक 5, 5 दोन्ही 10. तर काय झालं बघा, 8M बरोबर 6 दोन्ही 12S. भाग देता येईल का, बिलकुल. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 एक 4, 4 त्रिक 12. म्हणजे 2 महिला बरोबर 3 स्त्रिया. तर महिलांनी माणसं येते, माणसे आणि स्त्रिया यांचं जे गुणोत्तर आहे ते काय आलं पाहिजे, 3:2. यम फॉर काय येतं, माणसे येतं, यम आणि यस काय आलं, 3:2. हे याला काय म्हणतो आपण, कार्यक्षमता. यांना काय म्हणतो आपण, कार्यक्षमता. आता कॉन्सेप्ट समजून घ्या. ह्या ज्या किमती आहेत, यमची किंमत किती, 3 किंवा यशची किंमत 2. हे जर इथं टाकला मी इथं, तर आपल्याला भेटतो एकूण काम, टोटल वर्क. तर टोटल वर्क किती आहे आपलं बघा, 8 गुणाकारात 5 गुणाकारात इथं काय आहे, यमची किंमत किती आहे, 3. तर काय होईल, हे 8 म्हणजे 40, 40 त्रिक 120. एकूण काम किती आहे, 120. हे लक्षात ठेवा. अच्छा, यमची किंमत 3 इथं ठेवली तरी चालते, किंवा यसची किंमत 2 इथं ठेवली तरी उत्तर येऊन जाईल. बघा इथं यसच्या जागेवर 2. बघा काय होईल, 6 आणि 10, 6 आणि 10 किती होईल, 60. 60 गुणाकारात 2, 120. म्हणजे टोटल काम जे आहे ते काढण्यासाठी या ज्या किमती आहेत तुम्ही इथेही ठेवू शकता किंवा इथेही ठेवू शकता, काहीच अडचण नाही. टोटल काम किती आलंय, 120. हे काम किती जणांना करायचं आहे, 4 माणसे आणि 9 स्त्रिया. या टोटल वर्क जो आहे याला यानं भाग द्या, 4 माणसं प्लस 9 स्त्रिया. आणि आपल्याला काय करावं लागेल, 120 भागाकारात 4 माणसं, माणसांचं आता जी यमची किंमत आहे ती किती आहे, 3 प्लस 9 गुणाकार स्त्रिया, याची किंमत किती येईल, 2. तर 120 भागाकारात 4 त्रिक किती होतील, 12 प्लस 9 दोन्ही किती होतील, 18. तर 120 भागाकारात 18 आणि 12 किती व्हायला पाहिजे, 30. हे भाग देऊ, 0 0 कॅन्सल, 3 एक 3, 3 चौक 12. उत्तर किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर आहे हिंगोली SRPF
2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे. व्यवस्थित पाहून घ्या काय केलंय. आधी काय करायचं आहे, टोटल वर्क काढायचं. ठीक आहे. आणि एक गोष्ट समजून घ्या, हे प्रश्न समजून घेण्याच्या कामाचे आहेत. एकूण काम टोटल वर्क कसं काढायचं माहिती आहे का, 8 म्हणजे काय, किती जण कामावर आले. ठीक आहे. म्हणजे इथे वाटलं तर लिहून घ्या कुठेतरी, बघा मी सांगतो. एकूण काम कसं काढायचं, टोटल वर्क, किती जण कामावर आले. ठीक आहे. यांना किती दिवस लागले, किती दिवस लागले, आणि कार्यक्षमता यांचं गुणाकार करायचा. या तिघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटतो, एकूण काम. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 3 गोष्टींचा गुणाकार करावा. कामावर किती जण आलेत, कामावर आलेल्यांची संख्या, दिवस आणि त्यांची कार्यक्षमता. पुढचा प्रश्न पहा काय दिलाय. 4 माणसे आणि 7 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. बरं, 4 माणसे आणि 7 स्त्रिया एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 8 दिवसात. असा गुणाकार करून टाकायचा आपल्याला. पुढे काय सांगितलंय, एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. अच्छा, एका माणसाचं काम करण्यासाठी 2 स्त्रिया, म्हणजे एक माणूस बरोबरी 2 स्त्रियांच्या. तर काय होईल, माणूस आणि स्त्री यांचं जे कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे ते काय आलं पाहिजे, 2 असेल. आणि हे काय असते आपलं, मी आधीच सांगितलंय, बरोबरच्या इकडची साईड किंवा तिकडची जे काय असेल याला काय म्हणतो आपण, टोटल वर्क. या किमती इथं टाकून द्या. तर आपलं एकूण काम किती येईल, एकूण काम यायला पाहिजे इथं काय येईल बघा, 4 गुणाकारात यमची किंमत किती आहे, 2, प्लस 7 गुणाकारात यस स्त्रीची कार्यक्षमता किती येतं, 1, आणि याला गुणाकार कशानं करायचा आहे, 8 न. बाहेर 8 आहे, कारण यालाच काय म्हणतो आपण, एकूण काम. तर काय व्हायला पाहिजे, 4 दुनी 8 प्लस 7 ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, 8. 8 आणि 7 होतील 15, 15 8 20, असे 120. काही अडचण नाही. हे भेटतं आपल्याला टोटल काम. आणि काम करायला किती दिवस लागतील, तर काय सांगितलं त्यांनी, 5 माणसे आणि 2 स्त्रिया. याची किंमत बाजूला कुठेतरी काढून घ्यायची. 5 माणसे आणि 2 स्त्रिया. 5 एमची किंमत किती येतं, 2, आणि 2 स्त्रिया, तर स्त्रियासाठी तर किंमत किती आहे आपली, 1. 5 दुनी किती होतील, 5 दुनी होतील 10 प्लस 2 किती यायला पाहिजे, 12. आणि टोटल वर्कला जर मी यानं भाग दिला, हे किती जणांनी काम केलंय यानं भाग द्यावा लागतो. मागच्या प्रश्नामध्ये पण आपण हेच केलं होतं बघा. तर इथं 12 जर मी भाग दिला तर काय यायला पाहिजे, 12 1 12, आणि इथं काय यायला पाहिजे, 10. उत्तर काय यायला पाहिजे, 10 उत्तर यायला पाहिजे. नागपूर SRPF 2023चा हा प्रश्न आहे. थोडंसं समजून घ्या मी प्रत्येक प्रश्नामध्ये काय करत आहे. टोटल काम जे राहते ना, टोटल काम, हे या टोटल कामाला हे जे समीकरण भेटते आपल्याला, 5 माणसे आणि 2 स्त्रिया, यानं काय करत आहे, मी भाग देत आहे. नेक्स्ट, मुंबई बँड्समन 2024 बघा. 2 पुरुष, इथं लिहून टाकलं मी, पुरुषसाठी P वापरा, जास्त कन्फ्यूज नका हो. आणि 3 महिला, 3 महिला एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 3 पुरुष आणि 2 महिला 8 दिवसात पूर्ण करतात. काहीच अडचण नाही. आधी याला सॉल्व करून घेऊ आपण. याला जर मी सॉल्व केलं तर काय भेटेल बघा, 10 दुनी काय होतील, 20P प्लस 30M, आणि इथं काय 8 त्रिक 24P प्लस 8 दुनी 16M. आता 20 आणि 24, 20 इकडे जातील तर मला काय भेटायला पाहिजे, इथं 4P वजा करू ना. ठीक आहे ना. बघा प्रश्न मोठे आहेत, थोड्याफार स्टेप तुम्हाला डोक्यातल्या डोक्यात इथं करावं लागतील. 24 मधून 20 गेले तर काय येतील, 4P, आणि 30 मधून 16 गेले तर इथं काय राहतील, 14M. ठीक आहे. 30 मधून 16 गेले, यम बघा. तर काय भेटलं आपल्याला, ह्या महिला आहेत, पुरुष आहेत, भाग देऊ इथं. 7 महिला बरोबर 2 पुरुष, म्हणजे 2 पुरुष बरोबर 7 महिला, म्हणजे पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती येईल, 7/2. हे भेटलं आपल्याला कार्यक्षमतेचं गुणोत्तर. आणि मी तुम्हाला सांगितलंय, याच किमती वर टाकल्या तर मला एकूण काम, टोटल वर्क भेटते. टोटल वर्क कमी जागेत एकदम काढून घेऊ आपण. बघा लक्ष द्या. आता P ची किंमत टाकायचं 7, तर मला काय भेटेल, 14. हे बघा या किमती इथं टाकल्या, 7 दुनी 14. M ची किंमत टाकायचं 2, तर 3 दुनी किती भेटून जाईल आपल्याला, 6, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, 10. हे भेटलं आपल्याला एकूण काम. 14 आणि 6 20, 20ला 10 गुणाकार केला की त्याला 200. अच्छा, ह्या ज्या किमती आहेत ह्या इथं जरी टाकल्या तरी तुम्हाला सेम काम तिथं भेटून जाईल, काहीच अडचण नाही आहे. किती भेटलं, 20. हे काम किती जणांना करायचं आहे, आता हे काम करायचं आहे 2 पुरुष आणि 1 महिला. आता याचं समीकरण इथं लिहून टाका. मी सांगितलं तुम्हाला, याला किती जण काम करत आहे त्यांना भाग देऊन टाकायचा, 2 पुरुष आणि 1 महिला किंवा 1 स्त्री. बस या किमती इथं टाकून द्या. काय होईल बघा, आता 200 भागाकारात 2च्या बाजूला P ची किंमत किती लिहितं, 7, 7 दुनी 14, प्लस M ची किंमत किती लिहितं, 2. तर काय भेटेल आपल्याला, 200 भागाकारात 14 आणि 2 16. 16 आपण याला भाग देऊ म्हणजे काय होईल बघा,
8 भाग देऊ आधी. 8 एका 8, तर इथं काय येतील 25. ठीक आहे, 25 8 200 आणि 8 एका 8, 8 दोन्ही 16. 25/2 म्हणजेच किती भेटायला पाहिजे? 12.5. मुंबई बँड्समनमध्ये हा प्रश्न विचारलाय. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे? उत्तर आहे. प्रॉपर पाहून घ्या. टोटल वर्क आधी काढायचं. टोटल वर्क काढल्यानंतर, एकूण काम काढल्यानंतर ते काम कुणाला करायचंय, ते काम कुणाला करायचंय याचं समीकरण बनवायचं. हे असं समीकरण, आणि या समीकरणात त्यांच्या कार्यक्षमतेच्या किमती ज्या राहतात त्या इथे टाकून द्यायच्या. बस. नेक्स्ट, 5 पुरुष आणि 8 महिला एकत्र काम करतात. आणि वाला प्रश्न येतो. आणि किंवा साठी आपण पाहिलं ऑलरेडी. 5 पुरुष 8 महिला एकत्र काम करताना एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 3 पुरुष 7 महिला तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय? 11 महिला. ठीक आहे, ते पुढचं पुढं पाहू. आधी याला सॉल्व्ह करून टाकू. 12 पंचे 60 पी, 12 आठी 96 एम. ठीक आहे, इथं काय 15 त्रिक 45 पी प्लस 15 7 105 एम. 60 आणि 45 वजा केले, इथं काय भेटेल मला? 15 पी. बरोबर. 96 जर तिकडे गेले तर मायनस होतील. 4 आणि 5 किती होतील? हे 4 आणि ते 5 किती होतील? 9 एम. पुरुष महिला. आता याला काय करू? भाग देऊन टाकू. 3 3 1 3, 3 5 15, 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजे 5 पुरुष बरोबर 3 महिला. याचा अर्थ पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती आलं? 3/5. राहू द्यायला असं. आता मला माहित आहे की काय करायचं आहे. आपल्याला काढायचं आहे आता एकूण काम, टोटल वर्क. ह्याच्या किमती आहेत, इथं ठेवा किंवा इथं ठेवा, तुमच्या मनावर. अच्छा, पी ची किंमत जर मी इथं 3 ठेवली तर काय होईल? 5 त्रिक 15. बघा, पी ची किंमत 3 ठेवली इथं मी, 5 त्रिक 15. एम ची किंमत किती आहे? 5. इथं ठेवा. 8 म्हणजे काय होतील? 40. आणि याला आपण गुणाकार करू. बाहेर काय आहे? 12. हे किती होतील बघा? 55. ठीक आहे ना? किती होतील हे? 40 आणि 15 55 गुणाकारात 12. हा गुणाकार करू नका. टोटल काम आपल्याला सापडलंय. हे काम कोणाला पूर्ण करायचं आहे? 11 महिलांना. आणि आपण पाहिलंय 11 महिलाचं समीकरण काय बनेल? 11 एम. आणि एम ची किंमत किती आहे? 5. म्हणजे 11 एम. बघा, मागच्या प्रश्नामध्ये असंच केलं होतं. पुरुष महिला दोन्ही मिळून होते. इथं फक्त कोण आहेत? फक्त 11 महिला. 11 एम आणि 55 गुणाकारात 12. समीकरण हे सॉल्व करत असताना एम ची किंमत सुद्धा तिथं ठेवावं लागते. तर इथं काय येईल? इथं 5. हे किती होतील बघा? 11 5 हे होतील 55 आणि हे किती होतील? 55. हे कॅन्सल होऊन जाईल. आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 12 आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 याचा आन्सर आहे. नेक्स्ट, सेम त्याच प्रकारचा अजून एक प्रश्न घेऊ आपण. बघा, 3 पुरुष आणि 4 महिला. 3 पुरुष आणि 4 महिला एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 2 पुरुष आणि 1 महिला, एकच महिला इथे यार, 1 महिला तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 7 महिलांना, फक्त 7 महिलाबद्दल विचारलंय. सॉल्व करू आपण. 7 त्रिक 21 पुरुष, 7 चोक 28 एम बरोबर 14 दोन्ही 28 पी प्लस इथं काय येईल? 14 एम. 21 आणि 28, 21ला तिकडे पाठवा तर काय भेटेल मला? 7 पी. 28 मधून 21 गेले 7 आणि हे 28 तर इथं काय येतील? 14 एम. म्हणजे 7 पी बरोबर 14 एम. म्हणजे एक पुरुष बरोबर 2 महिला. म्हणजे पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती? 2:1. या किमती इथं ठेवल्या तर मला टोटल वर्क भेटून जाते. टोटल वर्क किती भेटेल बघा? या किमती ठेवा इथं. 3 गुणाकारात पी ची किंमत किती आहे? 2 प्लस एम ची किंमत किती आहे? 1. म्हणजे इथं फक्त काय येईल? 4. पी ची किंमत किती ठेवली आपण? 2 3 दोन्ही 6. ठीक आहे. आणि बाहेर काय आहे? बाहेर आहे 7. 3 दोन्ही किती होतील? 3 दोन्ही 6. 6 आणि 4 10. 10 आणि 7 किती होतील? 70. बरं, हे काम किती जणांना पूर्ण करायचं आहे? 7 महिलांना. म्हणजे 7 गुणाकारात एम. मग इथं महिलांची कार्यक्षमता पण घ्यावी लागेल. 70 भागाकारात 7 गुणाकारात एम. एम ची किंमत किती आहे? एम ची किंमत 1 आहे. काहीच अडचण नाही. 7 1 7, 7 10 70. 10 उत्तर याचं यायला पाहिजे. पुरुष आणि महिला. ठीक आहे, याच्यावर हे आधारित प्रश्न आहेत. पुढे बघा, 8 पुरुष एक काम 45 दिवसात पूर्ण करतात. 8 महिला तेच काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर 5 पुरुष आणि 8 महिलांना दिलेले काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? काय करावं लागेल बघा. 8 पुरुष एक काम 45 दिवसात करतात. बरं, 8 पुरुष आहेत आणि हे काय आहे? 45 दिवस लागले. आणि याला गुणाकार कशाने करावा लागेल आपल्याला? त्यांच्या कार्यक्षमतेनं. पुरुषांच्या कार्यक्षमतेला काय म्हणू आपण? पी. आणि तेच काम सेम टू सेम तेवढंच काम ते करण्यासाठी महिलांना किती लागत आहेत? 8 महिला. ठीक आहे, तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 18. आणि इथं त्यांची काय घ्यावं लागेल? कार्यक्षमता. या प्रकारे आपण घेतलं इथं डायरेक्ट. ठीक आहे,
काय भेटेल बघा, काही कॅन्सल होते काही दोन्ही साईडला. अच्छा 8 आणि 8 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. 9 न भाग देऊन टाकू, 9 पाची 45 आणि इथं काही 9 दोन्ही 18 2 आणि इथं काही एम. तर पुरुष आणि महिला यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर किती होऊन जाईल, 2/5. आणि मी तुम्हाला सांगितलं याच किमती इकडे या साईडला जर ठेवलं तर आपल्याला एकूण काम भेटून जाते. तर टोटल वर्क किती होऊन जाईल बघा, पी ची किंमत किती आहे 2 ठेवून द्या इथं, काय होईल 8 गुणाकारात 45 गुणाकारात 2 राहू द्या टोटल वर्क. आता याला भाग कशाने द्यावा लागेल, 5 पुरुष आणि 8 महिलांना दिलेले काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. साईडला बनवतो, समीकरण मोठं बनेल. 5 पुरुष आणि 8 महिला, पी आणि एमच्या किमती ठेवा. 5 गुणाकारात पी ची किंमत किती आहे 2 प्लस 8 गुणाकारात एमची किंमत किती आहे 5. तर काय येईल 5 दोन्ही 10 प्लस 8 पंचे 40 आणि म्हणजे याला भाग द्यावा लागला आपल्याला 40 आणि 10 कशानं 50 न. तर काय होईल भाग देऊ 5 न भाग द्यावा लागेल, 5 एका 5 5 9 45 5 एका 5 आणि इथं काही 5 10 50 आणि इथं काही 2 एक 2 पंचे 10. काय उरलंय 8 9 72 छेद 5 72 छेद 5 म्हणजे इथं 5 राहील, 5 एक 5 14 पंचे 70. ठीक आहे ना, भाग दिला तर बाकी किती राहिली मग 14 पंचे 70 आणि बाकी किती राहील 2. असं येत नसेल तर साईडला करून पहा, 72 छेद 5 5 एक 5 उरले 2 5 चोक 20, 22 मधून 20 गेले, बाकी किती उरली 2. मग मी काय करणार 5 इथं येणार, भागाकार किती आला 14 आणि बाकी किती राहिली 2. तर उत्तर यायला पाहिजे 14.2/5. ऑप्शन मध्ये आहे का 14.2/5? बिलकुल ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, इथं काय दिलंय, एक पुरुष किंवा 2 महिला किंवा 3 मुले एक काम 44 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ एका पुरुषाला काम करण्यासाठी 44 दिवस लागतात, 2 महिलांना काम करण्यासाठी सुद्धा 44 आणि 3 मुलांना काम करण्यासाठी सुद्धा 44. मधात शब्द कोणता आहे, किंवा आहे. याचा अर्थ एक पुरुष जेवढं काम करतो बघा, एक पुरुष जेवढं काम करतो तेवढंच काम 2 महिला करतात आणि तेवढंच काम 3 मुलं करतात. आपण आता एक काम करू, 1 2 3 या तिघांचं काढून घेऊ आपण लसावी, जो की यायला पाहिजे 6. तिघांच्या पाड्यात येणारी संख्या आणि 6ला मी 1 न भाग दिला, आपल्याला काय काढायची बघा, इथं काय काढायची आहे, कार्यक्षमता काढायची त्यांची. जर मी 6ला 1 न भाग दिला तर काय यायला पाहिजे 6. 6ला मी 2 न भाग दिला तर यायला पाहिजे 3 आणि 6ला 3 न भाग दिला तर काय यायला पाहिजे 2. हे भेटली मला यांची कार्यक्षमता भेटली. काय भेटली आहे, कार्यक्षमता. याला असंच राहू द्या. आता बाजूला काय करू आपण, एकूण काम काढून घेऊ. एकूण काम कसं काढायचं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय. काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत सध्या यांना, 44 दिवस लागत आहे, काहीच अडचण नाही 44 दिवस. बरं, हे काम कोणाला पूर्ण करायचं आहे, इथं याला गुणाकार आपण कशानं करणार, याला गुणाकार करणार आपण कार्यक्षमतेनं. किती आहे 6. किती आहे कार्यक्षमता 6. कारण की बघा, एक पुरुष इथून पकडा, एक पुरुष काम किती दिवसात पूर्ण करत आहे 44 दिवसात. मग मी काय करणार 44 दिवस. अच्छा, कार्यक्षमता किती आहे 6 आणि पुरुष किती आहे 1, असा गुणाकार करणार. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एकूण काम काढण्यासाठी 3 गोष्टींचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. किती जण काम करत आहेत, त्यांची कार्यक्षमता किती आहे आणि त्यांना काम करण्यासाठी किती दिवस लागत आहेत. याला भाग द्यायचा या समीकरणानं, कारण की इथं मदत काय आहे आणि, इथं पण कॉमा दिला म्हणजे हा काय आहे आणि. बरं, एक पुरुष प्लस एक महिला आणि एक काय आहे मुलगा. आता ह्या ज्या कार्यक्षमतेच्या किमती आहेत बघा, आपण शिकलोय सेम तेच करायचंय. ह्या किमती इथं टाकून द्यायच्या म्हणजे एक पुरुषसाठी इथं काय होऊन जाईल 6, एक महिलासाठी इथं काय होऊन जाईल 3 आणि एक मुलगा आहे तर इथं सी लिहिलं आपण, ठीक आहे काय हरकत नाही. इथं काय येईल मग 2. 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती होतील 11. आपल्याला काय करावं लागेल 44 6 1 याला भाग द्यावा लागेल 11 ने. 11 1 11, 11 चोक 44, उत्तर किती यायला पाहिजे 24. व्यवस्थित समजून घ्या, हे कॉन्सेप्ट मी तुम्हाला सर्व आधी सांगितलेले आहेत. थोडंसं तुम्ही इथं कन्फ्यूज झाले असणार की सर हा गुणाकार तुम्ही असा का केलाय. बघा, एकूण काम काढत असताना इथं किंवा लावलाय. काय लावलाय किंवा, याचा अर्थ यांनी काम नाही जरी केलं मुलांनी वगैरे तर हे खोडून टाका. एका पुरुषाला किती दिवस लागत आहेत 44 दिवस. बरं, मग मी काय करणार 44 दिवस एक पुरुष. बरं, 44 दिवस म्हणून मी काय लिहिलंय तर मी 44 किती दिवस लागत आहेत, 1 दिवस लागत आहे 44 दिवस आणि एका पुरुषाला, म्हणून 1 मी लिहिलंय मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी. आणि याला गुणाकार कशाने करतो आपण, कार्यक्षमता. 3 गोष्टींचा गुणाकार करायचा. किती दिवस लागत आहेत, त्यांची कार्यक्षमता किती आहेत, किती जण कामावर आलेले आहेत. ठीक आहे, आपण पाहिलं आहे स्टार्टिंगला. तर उत्तर आलंय आपलं किती 24. पुढचा प्रश्न पाहू आपण सेम याच प्रकारचा. एक पुरुष 2 महिला किंवा 3 मुले एक काम 121 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे बघा,
एक पुरुष बरोबरीत 2 महिला बरोबरीत काय आहे 3 मुलं. इथं सुद्धा लसावी काढून घेऊ, किती येईल 6. तर यांच्या कार्यक्षमता काय येतील, कार्यक्षमता येतील इथं 6, इथं येईल 3 आणि इथं किती यायला पाहिजे 2. कार्यक्षमता आपल्याला भेटली. आता एकूण काम कसं काढू, किती दिवस लागले 121. ठीक आहे, 121 लागले. किती जण कामावर आहेत, एक पुरुष कामावर आहे. पुरुषाची कार्यक्षमता किती आहे 6. संपला विषय. 3 गोष्टींचा गुणाकार करतो आपण एकूण काम करायला. आता आपल्याला काय करायचं आहे, एक पुरुष, एक महिला आणि एक मुलगा. ठीक आहे ना, एक मुलगा यांचं इथं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. आपल्याला माहित आहे काय यायला पाहिजे, 6 + 3 + 2 किती यायला पाहिजे 11. तर 11 काय करू, याला भाग देऊ. 11 × 11, 11 × 11 121 आणि 11 सगळं किती व्हायला पाहिजे 66 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे उत्तर आहे. अजून एक प्रश्न पाहू आपण सेम याच प्रकारचा. बघा, 8 पुरुष किंवा 16 महिला किंवा 32 मुले. बघा, 8 पुरुष बरोबरीत किती 16 महिला बरोबरीत 32 मुले एवढं काहीतरी काम करतात. यांना भाग देऊन आपण सोपं रूप देऊ. सोपं रूप जर दिलं तर काय येईल, 8 × 8, 8 × 2 = 16 म्हणजे पुरुष बरोबर 8 × 2 = 16 आणि कितीला 8 × 8, 8 × 4 = 32 या प्रकारे यायला पाहिजे. बरं, या चौघांची पाळ्यात येणारी संख्या कोणती आहे 4. तर आपल्याला भेटेल इथं या चौघांची कार्यक्षमता. कसं करू आपण, या 4ला 1 न भाग देऊ तर याची कार्यक्षमता किती होऊन जाईल 4. 4ला 2 न भाग दिला तर किती येईल 2. 4ला 4 न भाग दिला तर काय आला पाहिजे इथं 1. ठीक आहे, आता काढून घेऊ आपण एकूण काम किती करायचं आहे. किती दिवस लागले हे सगळ्यांना काम करण्यासाठी, किंवा किती लागले 8 दिवस. बरं, दिवस घेऊन टाकले. एकूण काम काढताय. बरं, नुसतं 8 पुरुषांनी जरी काम केलं असतं तरी 8च दिवस लागले असते, काही अडचण नाही. म्हणजे किती पुरुषांनी काम केलंय, 8 पुरुषांनी काम केलंय. आणि पुरुषांची कार्यक्षमता किती काढली बघा आपण, पुरुषांची कार्यक्षमता किती आहे, ह्या 3 गोष्टींचा गुणाकार करतो आपण. इथं काय आला पाहिजे 4. शेवटी काय दिलं, आता काम पूर्ण कोणी केलंय 4 पुरुष 4 महिला 4 मुले. हे काढून घेऊ, 4 पुरुष 4 महिला आणि 4 मुले यांच्या कार्यक्षमतेच्या ज्या किमती आहेत इथं ठेवून देऊ. 4 गुणाकारात पी ची किंमत किती आहे 4 + 4 गुणाकारात एम ची किंमत किती आहे इथं 2 आणि 4 गुणाकारात सी ची किंमत इथं किती आहे 1. कार्यक्षमता लिहून टाकली. 4 चौक किती होतील 16, 4 दोन्ही किती होतील 8 आणि किती होतील 4. 16 आणि 4 होतील 20, 20 आणि 8 किती होतील 28. 28 म्हणजे आता 16 आणि 4 20 आणि 28. ठीक आहे, 4 × 1 4, 4 × 7 28. 8 8 किती होतील हे 64 भागाकारात 7. याला सोपं रूप देऊ. 7 × 7, 7 × 9 = 63. 64 मधून 63 गेले, बाकी उरली 1. उत्तर यायला पाहिजे 9.1/7. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे उत्तर आहे. तर हे पाहिलं आपण पुरुष, महिला व मुले यावर आधारित प्रश्न. काम टॉपिकवर मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत, हे व्यवस्थित पाहून घ्या. म्हणजे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आरामशीर 2 मार्क भेटून जातील. धन्यवाद.